अगे सुमन, किती वेळ झोपून राहायचंय तुला? तुझ्या हनीमूनचं भूत उतरलं असेल तर उठ जाग्यावरून. जरा उठून नाश्ता पाण्याचं काहीतरी बघ. आई, एवढ्या सकाळी का हो? अजून बाहेर अंधारच आहे की. आता कुठं सकाळचे 5 वाजले तर. सुमन, तू ना आता जा, आंघोळ बिंघोळ कर आणि डायरेक्ट किचन मध्ये ये. काय अंधार बिंदार नाही. किती वेळ झोपून राहाव की काय? आमच्या नाश्ता पाण्याचं कोण बघाव? पण आई, अजून एखादा घंटा झोपते ना. 6 वाजता उठते, लगेच आंघोळ बिंघोळ करून किचन मध्ये येते, मग तुम्हाला नाश्ता करून देते. थोडासा आराम करू द्या की आता. आज रात्रीला 2 वाजता तर आम्ही आलो प्रवास करून. आता नुसता थकून गेलाय जीव. येते की एखाद्या घंट्यानं तिकडं. ट्रेननं प्रवास केला म्हणालीस का ट्रेन मध्ये भांडे घासू लागलीस की काय? का झोपायला वेळ भेटला ना तुला ट्रेन मध्ये? बरं ठीक आहे आई, मी येते आता आंघोळ करून लगेच. मग मला तुम्ही सांगा काय बनवायचं नाश्त्यामध्ये ते. तू नाश्त्यामध्ये पोहे कर आणि दुपारच्या जेवणासाठी मटकी आणि वाटाणे भिजत टाक आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकून भाजी कर त्याची. आणि त्याच्या सोबत चपाती, वरण, भात, चटणी हे सगळं कर. बरं आई, मी येते आता लगेच आंघोळ करून. सुमन, जरा लवकर होऊ दे, लई वेळ लावू नको आंघोळीला. हो हो आई, आता लगेच येते. आम्हाला प्रवास करून यायला रात्रीचे 2 वाजले होते. आईला ह्या सगळ्या गोष्टी माहित होत्या बरं, तरी पण आईला काहीच वाटेना झाले. आता इतक्या सकाळी सकाळी नाश्ता कोण करते बरं? मला तर आईचं काहीच कळना झाले. म्हणलं अजून एखादा घंटा थोडासा आराम कराव तर थोडंसं बरं वाटलं असतं मला. अशक्त झालाय जीव माझा नुसता प्रवास करून करून. पण नाही, आईला या गोष्टीवरून काहीच घेणं देणं नाही. मी रात्री 2 वाजता आले काय, सकाळी 4 वाजता आले काय, आईचं तर फक्त म्हणणं आहे की सकाळी उठायचं आणि नाश्ता करून द्यायचा. हे बी असं कुठं असतंय का? जाऊ दे माय, देते नाश्ता करून. लगेच दुपारच्या स्वयंपाकाला बी लागावं लागते. सगळे काम तर माझ्याच अंगावर होतं आता. वहिनी, हा ताई बोला की. नाश्ता बनवायला काय? काय बनवायला नाश्त्यामध्ये? ताई नाश्त्यामध्ये पोहे बनवायले. वहिनी, मला पोहे नाही खायचे नाश्त्यामध्ये. पण ताई, आईनं तर मला पोहेच बनवायला सांगितले नाश्त्यामध्ये. मी सांगितलं ना वहिनी, मला पोहे खायचे नाहीत म्हणजे खायचे नाहीत. सुमन, सकाळी सकाळी तुझं तोंड लय चालना झाले का ग? जर तिला पोहे खायचे नसतील तर तू विचार ना की ताई तुम्हाला काय खायचंय म्हणून. बरं ताई, सांगा ना तुम्हाला काय खायचंय, ते बनवून देते मी तुम्हाला. मला आणि माझ्या लेकराला आलूचे पराठे करून द्या आणि त्याच्यासोबत चटणी करा. बरं ताई, पण थोडासा वेळ लागेल हा. अगं सुनबाई, मला ना ते पराठे बिराठे जमत नाहीत. ऍसिडिटी होते आलूच्या पराठ्यानं मला. तर मला ना काहीतरी नरम बनवून दे ना थोडंसं, तुझ्या मनानं. खिचडी बिचडी काही जमते मला. बरं बाबा. सुमन, माझ्यासाठी ना 1 कप चहा आणि ब्रेडला बटर लावून दे. तुम्हाला सगळ्याला काय एकसारखा नाश्ता करता येत नाही का? बाबाचं तर मला कळालं की बाबाला आलूचे पराठे जमत नाही तर त्याला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, वय झालंय त्याचं. पण तुम्हाला सगळ्याला, तुमच्या सगळ्याचं काय म्हणणं आहे? मी प्रत्येक गोष्टीचं प्रत्येकाला सगळ्याचे वेगवेगळे नाश्ते बनवून देऊ की काय? तुम्ही सगळेजण एक नाश्त्याचा प्रकार कोणताही खाऊ शकता ना. 4 दिवस झाले नाही तर वहिनीला या घरामध्ये येऊन. आणि तोंड कशी चालवायली सकाळी सकाळी. रामपराज बोलू नये म्हणून बोलणं येते मग अशा वागण्याला मला. जरा जे नाश्ता खायचा त्याला ते करून द्यायला काय प्रॉब्लेम आहे हिला? माय बापाच्या इथून शिकून आली वाटायले तोंड कसं चालवायचं ते. काय गे सुमन, तुझा लग्नानंतरचा पहिला दिवस आहे आज घरामध्ये स्वयंपाक करायचा, तरी पण तुझे एवढे नखरे. आणि तुझं चाललंय तरी काय? घरामध्ये का काही आणून टाकायचं नाही काय नाही तुला? जे घरामध्ये होतं ज्याला जे नाश्ता खायचा ते करून दे ना गप. माझी लेक सासर घरून आली, तिच्या घरी तर ती स्वतःच्या हाताने बनवून खातेच ना. इथं आल्याच्या नंतर तुझ्या हाताचं तेवढं सुख नको का तिला? सकाळी सकाळी रामपारात मूड खराब केला सगळ्याचा तू. आई, मला सगळ्याला वेगवेगळा नाश्ता करून देण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही या गोष्टीला तर समजून घ्या की एका टायमाला मला सगळ्याला वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करून द्यायचा आहे, ते पण टायमामध्ये. मग त्यामुळं वहिनी, माझ्या भावानं 4 बर्नरची गॅसची शेगडी घेतली. वेगवेगळा नाश्ता स्वयंपाक लवकरात लवकर व्हावा म्हणून. त्यामुळे ना वहिनी, जास्त तोंड चलवू नका, हात चलवा तुमचा. बरं ताई, बनवते मी नाश्ता तुमच्या सगळ्यासाठी. चल ग डॉली, चल रूम मध्ये बस, आराम कर. करते वहिनी तुझा नाश्ता आणि आणून देते आपल्याला. हा चल आई. यांना तर काही बोलण्यात अर्थच नाही. बाबाची डाळ खिचडी, आईसाठी पोहे आणि ही घ्या तुमच्यासाठी चहा आणि ब्रेड. हैया आई, या घरामध्ये पाहुणे रावण्याची काही इज्जत बिजत आहे की नाही? बघ तू, वहिनीने सगळ्याची नाश्ते करून दिले तर, पण माझा नाश्ता अजून करून आणला नाही. वहिनीला चांगल्या प्रकारे माहित आहे की मी या घरातली पाहुणी आहे म्हणून. तरी पण वहिनीने सगळ्याच्या आधी नाश्ते बनवले आणि माझा नाश्ता अजून करून आणला नाही. ताई, तुमचा पण नाश्ता बनवायले हो, जरा आलू शिजायला वेळ लागतो. आणि यांना
ऑफिसला निघायसाठी वेळ होत आहे म्हणून यांचा नाश्ता जरा लवकर करून आणला. तुमच्यासाठी आलू टाकलेत बॉईल व्हायला, ते झाले की लगेच करून आणते तुमचा पण नाश्ता. आई, माझ्या सासर घरी ना नाश्ता असो की स्वयंपाक असो, 10 माणसाचा असो की 20 माणसाचा असो, असा अर्ध्या घंट्यामध्ये तयार करते आणि सगळ्याच्या पुढे नेऊन ठेवते. पण तुझी सून तर लयच नाजूक दिसायली. चल बाई, सकाळी 6 वाजल्यापासून याचा नाश्ता बनव, त्याचा नाश्ता बनव, सगळ्याचे मनपसंतीचे नाश्ते बनवले. सगळ्याच करता करता मला 9 वाजलेत नाश्ता करायला. आता मी पण बसते, नाश्ता करून घेते. किती वेळची भूक लागली मला. वहिनी, किती खाता तुम्ही? दाल खिचडी पण, पोहे पण, आलूचे पराठे पण, त्याला बटर लावून एवढा सगळा नाश्ता. असं वाटायले तुमच्या माहेरात तुम्हाला कधी काही खायला भेटलं नाही काय की? ताई, आता थोडा थोडा सगळ्याचा नाश्ता राहिला होता, तर मग काय करू? याला मी फेकून पण देऊ शकत नाही. सगळ्याचा नाश्ता जरा जरा राहिला होता, ते मी आता खाते. तर मी माझ्या आवडीचं तर काही बनवलं नाही, जे आहे तेच खायले. तरी पण मला इथे येऊन तुम्ही बोलायल्या. हा, तर मग स्वतःच्या मनाचा पण बनवायचं असतं ना. आम्ही का नाही म्हणलं नव्हतो, काय नव्हतं. एवढं ऐकवायला तरी कोणाला? ताई, जर तुम्ही आता इथून गेल्या तर तुमचे लय उपकार होतील. मला नाश्ता करायचा आहे. आता इथे उभं राहून असे टकोरे टकोरे डोळे करून माझ्याकडे बघू लागल्या तर मला नाश्ता पण करायला चांगलं वाटणार नाही. दृष्ट लागायची होय मला. हो, चालले ना. मी तर हे सांगायला आले होते, तुम्हाला नाश्ता करायला किती वेळ लागतंय म्हणलं, कारण माझ्या बाळाला गरमागरम दूध गरम करून द्या. ताई, आम्ही प्रवास करून रात्रीच्या 2 वाजता घरी पोहोचलो आणि सकाळी 6 वाजल्यापासून सगळ्याचे नाश्ते बनवून द्यायले मी, आणि आता 9 वाजले तर, आणि आता मी नाश्ता करायला बसले. त्याच्यामुळे ताई, तुम्ही तुमच्या हाताने दूध गरम करून घ्या. होय आई, एवढी नाजूक सून कशी करून आणलीस तू? थोडेसे काम सांगितले की बाईचा घाम गळायलाय. सांग तू मला, माझ्या लहान बाळाचं दूध गरम करण्यासाठी नाही म्हणायली डायरेक्ट बाई ही. ताई, मी प्रवास करून आले तरी पण मी थकले नाही, आणि तुम्ही बेडवरच्या बेडवर राहून तुम्ही थकल्या कशा? होय गे सुमन, तुला दूध गरम करून द्यायला झालंय तरी काय? साधं दूध गरम करून देऊ शकत नाहीस का तू? त्या लहान लेकरावर एवढा कसा तू हा वाईट डोळा? साधं दूध गरम करून देईना हालीस त्या लहान लेकराला. आई, मी आताच नाश्ता करायला बसले होते आणि आता नाश्ता करता करता कशी उठू? वहिनी, जेवढं तुम्ही बोलण्यामध्ये वेळ घालवायला ना, तेवढ्या वेळात तर तुमचं दूध गरम करून झालं असतं. ताई, तुम्ही इथं उभं राहिल्या मला जेवढ्या वेळाचं बोलायला ना, तेवढ्या वेळात तर तुम्ही दूध गरम केलं असतं. बापरे, तीराला तीर. आई, तू या सुनाला या घरात येऊन 4 दिवस झाले नाहीत आणि चे नखरे तर बघ. चल डॉली, मला दे तुझ्या दुधाची बॉटल, मी देते गरम करून. माझा तर नातू आहे ना, मलाच काळजी घ्यावी लागते त्याची. अगं माम्या तर अशाच असतात अगं, याला भाषा कशाच बरं दिसत नाही का? चल तू, मला कोण काय बोलते मला काही फरकच पडत नाही. मी तर पहिलेच विचार केला होता, जर आज मी नाश्ता करता करता उठले ना, मग तर मला ह्या नेहमीच उठवतीला. आता यांना एवढं तर माहित झालं असेल ना की माझा नाश्ता असो की जेवण असो, मधामधात मी कधीच उठणार नाही म्हणून. आता पहिले मी आरामामध्ये नाश्ता करते आणि नंतर बघते बाकीचे काम. अरे बापा, तुझी बायको घरात कशी वागायली तुला माहित तरी आहे का? ऐकशील ना तर हैराणच होऊन जाशील. तिनं काय करायली घरामध्ये तुला माहित तरी आहे का? आई, तूच पसंत केलं होतस ना तुझ्या सुनेला. झेल मग आता. ती कशी हाय काय हाय मला काही घेणं देणं नाही. पुन्हा तू या विषयावर मला बोलू नको. अरे दादू, तुला बोलणार नाही तर कोणाला बोलतील? तुझी बायको हाय, तू सांभाळून नाही ठेवणार तर दुसरं कोण ठेवणार? हे बघ ताई, मला मारलेलं ना बिलकुल आवडत नाही बघ. विनाकारण मला मारून बोलत जाऊ नको. आणि दुसरी गोष्ट, मला कोणाच्या बद्दल कोणी काहीही सांगायचं नाही. मी कोणाचंच काही ऐकून घेणार नाही. मला हे सांगा, लग्नाच्या टायमाला तर तुम्ही म्हणू लागले ना की पोरगी लय चांगल्या घरची आहे बापा, लय स्वभाव चांगला आहे तिचा. मग आता काय झालं? उगं माझ्यापाशी गरानं घेऊन सांगत राहू नका मला. हे बघा आई आणि ताई, तुमच्या सासासुनच्या आनंद भावजयाच्या गोष्टी माझ्यापर्यंत येऊ देत जाऊ नका. तुम्ही तुमचं निपटून घ्या. मला ऑफिसचे कामं राहतात, माझ्या मागं तुमचे गराने लावू नका. आणि आई, एक गोष्ट मी तुझ्या माहितीसाठी सांगतो. मी ही गोष्ट सुमनला पण सांगितली. म्हणलं घरातल्या कोणत्याच भानगडी माझ्यापर्यंत येऊ देऊ नको, तू तुझं निपटून घे. आता तुम्ही तुमचं बघून घ्या, माझ्या मागं गराने लावू नका या गोष्टीचे. चल बाई, आमच्या दोघा नवरा बायको मध्ये या गोष्टीवरून तरी भांडणं होणार नाहीत. कारण हे घरात काय झालं ना, माझ्याकडून काही ऐकून घेतील ना त्याच्या आईकडून ना बहिणीकडून. वहिनी, हे काय बनवले तुम्ही? भोपळ्याची भाजी? होय आई, जरा चांगलं तर बनवायला सांगायचं असतं ना स्वयंपाक. ही काय भाजी बनवून ठेवली माझ्या पुढं? आई, तुला तर चांगल्या प्रकारे माहित आहे ना काही दिवसानं जाईल मी माझ्या सासर घरी म्हणून. मग जरा चांगलं सांगायचं असतं ना बनवायला.
बनवला ना, मग जे राहिला होता ते मी खाल्ला. आता स्वयंपाक जे केलाय ते खाऊन घ्या ना. त्या स्वयंपाकासोबत मी डाळ खिचडी पण बनवली. हे खाणं झालं की मी ते आणून देते गरमागरम. खाऊन घ्या ना. आणि हा आई, जे काय घरामध्ये अवेलेबल होतं ना मी तेच बनवलं. आता दुसरं काय बनवून देऊ तुम्हाला? बरं वहिनी, असं का? हे घ्या तुमचा स्वयंपाक. जेवण ठेवा तुम्ही तुमच्या जवळ. मी माझ्यासाठी बर्गर ऑर्डर करते आता. बरं ताई, तुम्हाला जे करायचे तुम्ही ते करा. बर्गर करा नाही तर दुसरं काही करा, पण उद्या सकाळी मी तुम्हाला चांगलंच दाखवते बघा. बरं बाई, तुला हे खायचं नसेल तर खाऊ नको. तू तुझं बर्गर ऑर्डर कर. वहिनी, तुम्ही स्वतःला समजता तरी काय? तुम्ही सगळ्याला जेवण ताजं दिलं आणि मला रात्रीचं शिळ आणून दिलं. तुम्हाला काय वाटतंय वहिनी, मी काय रात्रीचं उरलं सुरलेलं जेवण खाणार? ताई, पैसे का झाडावर उगतात की काय? ताई, तुम्ही रात्रीला बर्गर ऑर्डर करून खाल्लं, मी काहीच बोलले नाही तुम्हाला. मग आता हे तुमच्या नावचा रात्रीचा स्वयंपाक तसाच राहिला. आता याला तुम्ही खा. आणि जर तुम्हाला हे खायचं नसेल तर मग स्वतःच्या हाताने बनवून काहीतरी खा. आणि ताई, तुम्हाला एक गोष्ट बोलू का? सगळ्याच्याच घरी असा स्वयंपाक बनतोय. तुम्ही पण तुमच्या घरी असंच जेवण करत असणार. पण तुम्ही आता इथं आल्याच्या नंतर तुमचे नाटकं वाढले तर. हे बघा वहिनी, तुमचं तोंड ना माझ्या पुढे असं चालवू नका, नाहीतर तुमचं असं तोंडच फोडून टाकल. आणि हे राशन काय तुमच्या बापाच्या घरून आलं की काय, जे की हे डोळे वासू वासू बघायला माझ्याकडे? ओ ताई, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही माझं तोंड फोडणार आणि मी तुम्हाला तसं सोडून देणार काय? बस करा तुम्ही दोघी जणी. कुत्र मांजऱ्यावानी काऊन भांडायल्या? आणि डॉली, तू जे पण बनतंय ना ते गपचूप खात जाय की. एवढा सगळा स्वयंपाक केलेला बरबाद काऊन करायचा? बाबा, मला ना हे रात्रीचं शिळ जेवण नाही करायचंय. ओ ऐका, ओ जरा ताईच्या मिस्टरांना कॉल करा हो त्या दादाला. का म्हणून सुमन, भाऊजीला कॉल काऊन करायचंय? का म्हणून तर हे स्वयंपाक ताई फेकून द्यायल्यात ना. ताईला आवडणं झालाय ना हे स्वयंपाक केलेला. दादाला फोन केल्याच्या नंतर दादाला विचारते की ताई किती जणांचा आणि कसं स्वयंपाक करतात आणि कसा नाश्ता बनवून देतात आणि किती जणांचा आवडीचा बनवतात ते विचारते दादाला मी. लावा तुम्ही फोन. या घरातल्या भानगडीमध्ये माझ्या नवऱ्याला मदत घ्यायची काय गरज आहे? मग ताई, जे तुम्हाला मी जेवण आणून दिले ना तुमच्या प्लेट मध्ये, ते गप खाऊ ग तुम्ही आता. आणि हो ताई, ज्या दिवशी तुम्हाला बाहेरचा ऑर्डर करून खायचा असेल ना तर मला पहिलेच सांगत जा. का तर त्या दिवशी मी तुमच्या नावाचा स्वयंपाक करणार नाही. का तर कोणतं जेवण बर्बाद होऊ नये, नाश होऊ नये. काय करून घ्या जेवण तुम्ही. ओ ऐका की ओ. हा बोल ना सुमन. मी म्हणलं तुमच्याकडे 2 मिनिटं वेळ आहे का ओ? हो बोल ना. पण जर तुला सासू सुनचं बोलायचं असेल किंवा नंद भाऊजाईचं बोलायचं असेल तर ते काही माझ्याजवळ बोलू नको. अहो तसं काही बोलायचं नव्हतं, पण मला फक्त एवढं विचारायला आले होते की मी म्हणलं ताईच्या घरी कोण कोण राहतंय सासर घरी ताईच्या? ताईच्या घरी तर लय खटांबळ आहे. खूप जण आहेत पण ते असे तसेच आहेत. कोणी असं चांगलं चुंगलं बोलण्यासारखं नाही. सगळं आडवं तिडवंच बोलतात. त्यामुळं ताई जास्तीत जास्त इकडंच राहते. बापरे, म्हणजे रोजच्या रोज मला यायला झेलावं लागल? काय काय बोलली तू? काय नाही हो, मी बस असंच स्वतःलाच बोलू लागले. सुमन, आमच्या दोघीला जरा शॉपिंग करायला मार्केटला जायचंय. तर मी काय म्हणते, तू ना जरा लेकरावर लक्ष दे. हो वहिनी, तुम्ही मोनूचं बाळवत चेंज करा, नाही तर सू करून जास्त गादीवल्ली व्हायची होय. कारण तर त्याचे डायपर संपले तर मी त्याच्यासाठीच चालले मार्केटला आणि दुसरं पण शॉपिंग करायची मला. सांभाळा दोन्ही लेकराला माझ्या तोपर्यंत तुम्ही. ताई, तुम्ही ना तुमच्या लहान्या बाळाला घेऊन जा ना सोबत. मी सोनूला सांभाळते, मोनूला तुम्ही घेऊन जा ना सोबत. तुम्ही सोनूला माझ्या रूम मध्ये पाठवा, माझे काम झाले तर मी तिकडेच चालले रूम मध्ये आता. आई, मोनूला काय सोबत घेत नाही काय नाही. चल आपण दोघी जणी जाऊ ता. उठलं बिटलं रडू लागलं तर बघतील वहिनी. हो ग बाई, चल जाऊ ता. मामी, मला ना भूक लागली, मला पास्ता खायचा आहे, बनवून द्या ना. ओ मामी. बरं सोनू, मी करून देते माय तुला पास्ता, तोपर्यंत तू जाऊन खेळ मा पिल्लू. बरं मामी. सोनू, बाळा तू हे काय केलं? एवढे भांडे काऊन पसरून ठेवले तर? मामी, टीव्हीचा रिमोट कुठं आहे? थांब बाळा, देते शोधून तुला. बाळा, सकाळपासून तुला 4-5 वेळा रिमोट शोधून दिला की कुठे टाकायलास की तू? सोनून तर मला सकाळपासून नुसतं थकून टाकलं. हे पाडायले ते पाडायले, आवराआवरी करतच राहिले मी. किचनचं पण बघावं लागतंय. आता सगळे इथे एवढे खेळ भांडे काढून ठेवले तर मी तर परेशान झाले याला सांभाळून रे देवा. सोनू, इकडे ये ना बाळा. सोनू बाळा, मी आता खेळ भांडे आवरून ठेवते मा. आता
आता याच्यानंतर पाडू नको बाळा, आणि तुला रिमोट पण शोधून देते मी. हरपवू नको हा, एका जागेवर ठेव. आता पुन्हा तू धिंगाणा केला ना आणि काही पसारा पाडला ना तर मी तुला बांधूनच ठेवते बाळा. मम्मी मम्मी मला मामीने रागवलं. आई बघितलं का तुझी सून? राग बघ ना, लहान लेकरावर काढायली. माझ्या लेकराला भीती घालायला तुम्ही. अरे माझा मोनू काऊन रडायलाय? मला वाटायला झोपेतून उठला असेल आणि त्यानं सू केली असेल. बघे सुमन, तुला लहान लेकरावर लक्ष सुद्धा देता येत नाही. त्याचं बाळावता सुद्धा चेंज केलं नसशील. आई मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आणि ताईला पण सांगितलं होतं ना की मोनूला सोबत घेऊन जा म्हणून. काय ते रूम मध्ये झोपलेलं होतं का? मला तर हे माहित पण नाही. आई राहू दे, चूक तर आपलीच आहे. मी विसरले होते ना की नंदाचे लेकर मामीला बरे दिसत नाहीत. ते ताईला ताईच्या आरामाशिवाय कुठं फुरसत भेटते? एखाद्या महाराणी सारखा आराम करावा लागतंय. चला इथून. किती जोर जबरदस्ती हाय यायची. माय बाई एवढी भांडे! मी तर आता थोड्या वेळापूर्वी घासून गेले होते की मग एवढे सगळे भांडे कसं काय पडले? हे सगळं माझ्या नंदाचं कारस्थान आहे. काल बी असंच करून ठेवलं होतं, पण काही म्हणले नाही मी, काही नाही. पण आता मी नाही सोडत. दाखवते सुमन काय आहे ती. ओ ताई ताई, काय आहे हे भांडे कस काय पडले तेवढे? मला काय माहित कस काय पडले ते. तुम्ही खाऊन पिऊन टाकले असतील ना बेसिन मध्ये. घ्या घासून ते. मी सगळे भांडे घासले होते. हे मुद्दामून तुम्ही घासायला टाकलेत मला भांडे. काल पण तुम्ही असंच केलं होतं. मी हे भांडे घासणार नाही. हे भांडे तुम्हाला घासावं लागतील आता. मी काऊन घासू? मी का नौकर आहे का? मग का मी नौकर आहे तुमचे खाल्लेले पिलेले भांडे घासायला? घासून टाका ते भांडे. का तुमच्या सासर घरून एखाद्या कामवाल्या बाईला बोलवता भांडे घासायला? हे आता इथून पुढे या घरामध्ये ज्यानं खराब केले भांडे त्यानंच घासून घेईल. जोपर्यंत तुम्ही भांडे घासणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला मी किचन रूम मधून बाहेर पडू देणार नाही. अगं बाई डॉली, हे काय करायली तू? होय गे सुमन, तू का पाहुण्या रावण्याला भांडे घासायला होती की काय? लाज वाटली नाही का तुला माझ्या लेकीकडून भांडे घासून घ्यायली? तुझ्या माईनं तुला सांगितलं नाही का घरच्या लेकी बाळी पाहुण्या राहतात म्हणून? शिकवलं नाही, सगळं काही शिकवलं. कोणताही पाहुणा 2 दिवसाचा राहतय, ते 8 आणि 10 दिवस राहू लागला तर ते घरचा सदस्य बनतय. आणि किती केलं तर ताई तर या घरच्या सदस्यच आहेत. आता ताईला इथं राहता 2-3 महिने झाले तर तुम्हीच सांगा मला आई, घरातले काम करायला कोणती लाज वाटायली याच्यामध्ये? घासू दे ते भांडे ताईला. आई बघ ना, वहिनी मला भांडे घासायला लावायला आता. शांत बस, रडू नको. मलाच आता आईचं काहीतरी करावं लागल. भैया आई, तू ना हिच्या माईलाच इथं बोलव. त्यांना पण तर कळलं पाहिजे याची लेक काय करायली ते. नंदकडून भांडे घासून घ्यायली. थांबा, ताईच्या माईला फोन करते आणि बोलवून घेते इथं. हो आई बोलव, कारण दादाला सांगण्यात काहीच अर्थ नाही. ते तर ना वहिनीचं काही ऐकतय ना आपलं काही ऐकतय. बाई मला सांगा, तुम्ही मला इथं कामून बोलवलं? अहो मामी, माझी माय काय सांगल तुम्हाला? मी सांगते ना सगळं काय काय झालंय काय नाही ते. तुम्ही काय संस्कार दिले तुमच्या लेकीला? ती स्वतःच्या नंदाकडून काम करून घेते. तुमची लेक माझ्याकडून भांडे करून घेते, कपडे वाळवायला टाकते, झाडझूड करायला सांगते. ते तर ते, आणि मला बाहेरून काही खायचं मन असेल ना ते पण मला आणू देत नाही. आणि वरतून मलाच रेटून बोलते. माझ्या लेकराला रागवते, मला शिळ खायला सांगते. बाई मला तू हे सांग, माझी लेक का तुला घरातले सगळ्याचे भांडे घासायला लावते की काय? काय सगळ्याचे कपडे तुलाच एकटीला वाळवायला सांगते की काय? का माझी लेक घरातलं कोणतं काम करत नाही की काय? नुसतं दिवसभर आराम करते की काय? बरं तिचं सोड, मला तू हे सांग बाई, तुझं लग्न झालेलं आहे, तुला 2 लेकरं आहेत, तुझा परिवार आहे, तर बाई मला तू हे सांग, तू 2 महिन्यापासून इथं काय करायली तुझ्या माहेरामध्ये? हे बघ बाई, मला ना तुला हे बोलण्याचा काही हक्क नाही, काय नाही, तरी पण मी तुला हे सांगायले, तू माझ्या लेकीवर नाव टाकलं म्हणून मी तुला हे बोलायली. आता बाई तू 2-3 महिन्यापासून इथं राहायलीच, तर घरातले 2-4 कामं केले तर काय चुकीचं झालं याच्यामध्ये? हे घर पण तर तुझंच आहे ना बाई. हाय रे दादू, तुला माझी अजून बेइज्जती काही करायची असेल तर ते पण करायला सांग. यांनी कराव, मग यांच्या मनाला शांती भेटल. तू मला हे सांग, यांना घरी बोलवण्याच्या आधी तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं का? आणि जर तू खाऊन पिऊन तू भांडे घासून टाकले तर याच्यात काय चुकीचं आहे? आणि राहिली गोष्ट तुला बाहेरून काही ऑर्डर करून खायची, तर तू सुमनला स्वयंपाक करायच्या आधी सांगायला पाहिजे होतं ना. जेवणाची बर्बादी कशाला करायची? तू जर आधी वहिनीला सांगितलं असतं की वहिनी मला खायचं नाही, माझ्या नावचा स्वयंपाक करू नका, तर तिनं तुझ्या नावचा स्वयंपाक केला नसता ना. आणि मामी काही खोटं बोलणं झाल्या आता, त्यांचं एकदम बराबर आहे. तू 2-2.5 महिन्यापासून इथं हास, तर घरातले कामं करायला काय झालं तुला इथं?
जे माणूस 8-10 दिवस बी राहत आहे ना तर ते घरातला पाहुणा राहत नाही, सदस्य बनतय. हा वहिनी, पडली का तुमच्या मनाला शांती? माझ्या भावाला वशमध्ये करून भरला असेल तुमचं पोट आता. माझंच बघा, मी माझं घर कशा चांगल्या पद्धतीने सांभाळते ते. माझ्या सासू छान माझ्या नंदच्या पुढे जात नाही, एका शब्दानं त्याला कोणत्या गोष्टीसाठी मी बोलत नाही, म्हणून माझ्यासारख्या सुनेचं नाव निघते. काय बोलली सुनबाई तू लय माझी इज्जत करते. अरे वा डॉली वा. खोटं बोलण्याची पण एक लिमिट असते, आणि तू माझा सन्मान करतीस वय कधीपासून ग? अगं तुला तर वाटते की सासू कवा कवा मराव की काय? काकू हे काय बोलायले तुम्ही? ताई तुमच्याबद्दल असा विचार करता का? हो ग सुमन, हिला घरामध्ये मी कशीच बरी दिसत नाही. हिचं नेहमीच झालंय, माझ्यासोबत भांडणं करते आणि इकडे येऊन माहेरात राहते, आणि दुसऱ्याच्या पुढे लय चांगली दाखवते की मी खूप चांगली आहे म्हणून. बरं झालं बाई तुम्हाला इथं बोलवलंस ते सुमन. सगळ्यांना समजलं पाहिजे ना माझी सून माझ्यासोबत कसं करायली ते. वहिनी तुमची एवढी हिम्मत, माझ्या माघाऱ्या माझ्या सासूला बोलून घेतला इथं. ताई जेव्हा तुमच्यामध्ये एवढी हिम्मत आहे माझ्या माईला माझ्या इथं बोलून घ्यायला, खोटं नाटं माझ्यावर नाव टाकायला, तर मग मी का बोलू शकत नाही? आता असं आहे ना ताई की आता सासर घरच्या रस्त्याला लागा, नाहीतर याच्यानंतर ना मी तुमचं कोणतंच काम करणार नाही. तुम्ही ना खूप मोठी चूक केली माझ्या आईला इथं बोलवून. अरे हो कोण राहिले इथं? असं पण मला इथं आवडत नाही. तुम्हाला जिथं बघितलं ना मला राहायची इच्छा